नमस्कार, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज खूप जास्त स्पेशल दिवस आहे. आज आहे 22 मार्च आणि आज आहे माऊचा बर्थडे. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर आज आहे माझ्या माऊचा बर्थडे. श्रीजू कम 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 कम. माऊ तुला काय आवडतं? ट्विंकल ट्विंकल करून दाखव. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, हाऊ आर वंडर व्हॉट यू आर. आणि फ्लँकिश कर, फ्लँकिश. आणि हे दे हाय फाय. हाय फाय कर, हाय हाय फाय. फाय. तर आज खूप स्पेशल ब्लॉग होणार आहे. खूप वेगवेगळ्या रेसिपीज मी शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. आणि आजचा पूर्ण दिवस मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आजचा स्पेशल असा नॉनव्हेज मेन्यू आहे. तर सगळ्यात आधी मी बिर्याणी करायला घेते. मी तांदूळ आधीच भिजत घातला होता आणि सगळ्या प्रकारच्या फिश आणल्या आणि सगळ्या प्रकारच्या फिश मॅरिनेट करून ठेवल्या आहेत छान. तर कढईमध्ये मी छानपैकी कांदा लाल करून घेते आणि एकीकडे मी भातासाठी तांदूळ उकळायला मोठं पातेलं ठेवलं आहे. त्यात मी जिरं, तेजपत्ता, मीठ, लिंबाचा रस आणि थोडासा खडा मसाला घालून घेतला. थोडीशी तयारी केली ना की छान असतं, पण मी हे सगळं अचानक केलं. अजिबात तयारी नव्हती. मसाला करण्यापासून सगळी तयारी करायची होती. आणि आज माऊचा 19वा बर्थडे आहे, तर 19 पदार्थ करायचे. तर कांदा छान लाल झाला आहे, त्यात मी टोमॅटो टाकतोय. जर तुम्ही चिकन बिर्याणी करत असाल तर तुम्ही दही घाला, आणि फिशमध्ये दही वापरत नाही म्हणून मी टोमॅटो यूज केला आहे. तर बघा, छान असा भिजवलेला जो तांदूळ आहे तर तो मी एकीकडे टाकून घेतला आहे आणि छान उकळून घेते तांदळाला. तर इतका सगळा मेन्यू करायचा म्हणजे सगळ्यांची साथ ही हवीच. तर सगळ्यांच्या साथीनेच मी छान केलं आहे. आणि मी फिश वगैरे सगळं आधीच मॅरिनेट करून ठेवलं होतं, त्यामुळे काय होतं ना की इझी जातं. मग एकीकडे मी चिकनसुद्धा करणार आहे, तर ते सुद्धा त्याची पण वेगळी तयारी करून घेतली. आणि बघा, आता मी जे प्रॉन्स होते ना माझ्याकडे, तर कोळंबी मी छान आधी मॅरिनेट केलेली ती टाकली. आणि यामध्ये मी आता हा बिर्याणी मसाला घालते. एक पूर्ण पॅकेट, छोटं पॅकेट होतं म्हणून मी पूर्ण पॅकेट घातलं आणि छानपैकी होऊ दिलं आहे. छान 7च मिनटं होऊ द्यायचे. 5 ते 7 मिनटात कोळंबी छान शिजते. आणि जर तुम्ही तिला खूप वेळ शिजवलं तर ती रबरासारखी होते. तर तशी न होऊ देता, आणि आपण दमसुद्धा देणार आहोत तर त्या वाफेवर सुद्धा शिजणारच आहे. तर मी अजून थोडी कोळंबी ॲड करून घेते. आणि इतकं सगळं छान झालेलं ना, मला आत्ता एडिटिंग करताना बघूनच तोंडाला पाणी सुटतं आहे. तर खरं तर हा व्हिडिओ मी बनवला, पण ना मी एडिट करून टाकायचं राहून गेला. तर आता मी म्हटलं की पटकन आपण टाकूयात. आता ऑलरेडी लेट झालं आहे आणि या सगळ्या आठवणी असतात. नंतर जेव्हा आपण 1-2 वर्षाने बघतो तेव्हा खूप छान वाटतं. तर माझा भात जो आहे तो 80% शिजला आहे. मी हा बासमती राईस घेतलेला होता दावतचा, तर तो छान शिजलेला आहे. आणि आता मी लेअरिंग करून घेते. तर सगळ्यात आधी ना मी भात टाकते खाली, आणि या हंडीमध्ये मी कायम बिर्याणी करते आणि छान दम लागतो कारण याचं झाकणही प्रॉपर आहे. तर बघा, भात छान शिजलेला आहे. तर प्रॉपर, आणि तुम्ही सेम अशाच पद्धतीने व्हेज बिर्याणी बनवू शकता. ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्या दह्यामध्ये थोडं शिजवून घ्यायच्या आणि बिर्याणी मसाला घालायचा आणि सेम लेअरिंग करायचं. ही लेअरिंग खूप छान होते. 1-2-3 थर दिले ना की प्रत्येकाला पीसेस पण मिळतात, मसाला पण मिळतो, राईस पण मिळतो आणि राईसला छान कलरसुद्धा येतो. तर कोळंबी छान शिजली आहे प्रॉपर, आणि भातसुद्धा आपला 80% शिजला आहे. त्यामुळे अगदी तुम्ही 20 मिनटं जरी दम दिला तरी छान शिजणार आहे कोळंबी. तर मला बघूनच इतकं छान तोंडाला पाणी सुटतं आहे ना. तर तुम्हालाही नक्की सुचत असेल तर वेळ न वाया घालवता तुम्हीसुद्धा एकदा नक्की ही बिर्याणी ट्राय करा. आणि बरिस्ता टाकला, कोथिंबीर टाकली, त्यानंतर तळलेले काजू असतात ना ते टाकले, याने खूप रिचनेस येतो बिर्याणीला. तर अशी सगळी मी छानपैकी बिर्याणी जी आहे ती बनवून घेते. आणि माझ्या हातची बिर्याणी सगळ्यांनाच खूप आवडते. मेन म्हणजे मी खूप वेळ देते प्रत्येक गोष्टीला. जेव्हा केव्हा मी कुकिंग करते ना तेव्हा मला सगळं इन्ग्रेडियंट्स हवेच असतात. आणि हे जे तेल सुटलेलं होतं ना ते मी टाकलं आहे.
तर जेव्हा केव्हा कुकिंग करते तेव्हा आनंदाने करते, त्यामुळे ते खूप छान होतं असं मला वाटतं. आता मी सूप बनवते, तर कढीपत्ता, कांदा बारीक चिरून घेतला आहे तर इथे छान सूप. आणि मी सूप अशाच पद्धतीने बनवते. सूपमध्ये कांदा हा टाकायचाच. तर तेल गरम करून घेतलं आहे, जिरं टाकलं आहे, फोडणी देऊन घ्यायची तेल तापल्यावर. आणि त्यामध्ये मी आता सगळ्यात आधी तेजपत्ता टाकते आणि नंतर लगेच मी कांदा टाकून घेते. जर तुम्ही आलं लसणाची पेस्ट टाकली ना ती थोडीशी चिटकते, त्यामुळे आधी कांदा फ्राय करायचा. कांदा फ्राय झाल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकायची. तर ही टीप आहे माझ्याकडनं, नक्की लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीने सूप नक्की बनवा. बघा आता छान कांदा लाल झाला आहे. आता मी आलं लसणाची पेस्ट टाकली, हळद टाकली, छानपैकी एकदा हलवून घ्यायचं आहे. आणि आता आपण जे चिकन आहे स्वच्छ धुवून घेतलेलं ते याच्यामध्ये टाकायचं आहे आणि पाणी न घालता होऊ द्यायचं. साधारणतः मी 20 मिनिटापर्यंत होऊ दिलं आणि चिकन तर लगेच शिजतं. मग नंतर एक शिट्टी घेतली तरीसुद्धा चालते. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही चिकन बनवता तेव्हा सूप खूप छान होतं आणि सगळ्यांना आवडतं. तर छान मी खोबऱ्याचा मसालासुद्धा बनवून घेतला आहे, कारण सूप जेव्हा होईल ना त्याच्यानंतर मला हे पण बनवायचं, चिकन फ्राय बनवायचं जे लटपट म्हणतो आपण, आणि थोडी ग्रेव्ही पण बनवायची. तर मी याच्यातच वरनं पाणी टाकलं आणि थोडं दही घालते मी. त्या दह्यामुळे ना चिकन छान शिजतं. तर या छोट्या छोट्या टिप्स आहेत. आणि बघा आता मी पाणी टाकलं आहे, उकळलं आहे आणि फक्त एक शिट्टी करायची. आणि जर तुम्ही असंच उकळू दिलं 20-25 मिनटं तर तसंही चिकन शिजतं. मला थोडी घाई झालेली त्यामुळे मी पटकन शिट्टी करून घेतली. हे बघा सगळ्या प्रकारच्या फिश आहेत इथे मॅरिनेट केलेल्या. आता मी ओले बोंबील बनवते. मला स्पेशली फिशमध्ये ओले बोंबील आणि प्रॉन्स खूप आवडते. मला सुरमई आवडते, पॉपलेट आवडते, पण ओले बोंबील मला खूप आवडतात. त्यात ते कुरकुरीत जर झालेले असले ना तर मग विषयच वेगळा. आता मी अजून एक कढई ठेवली, त्यामध्ये मी प्रॉन्स फ्राय करून घेते, कारण पटापट होईल सगळं. कारण फ्राय व्हायला पण वेळ लागतो आणि सगळ्यांना आता भूक लागली होती आणि मला छान टेबलसुद्धा डेकोरेट करायचा होता. तर तुम्हाला मी दाखवलंच. तर हे बघा माझा एंड ऑफ रिझल्ट. तर माझे 19 पदार्थ जे आहेत ते छानपैकी बनवून झाले आणि मी प्लेटिंगसुद्धा खूप छान केलं आहे. तर हे सगळे स्वीट्स आहेत जे माऊचे फेवरेट आहेत. त्याच्यानंतर इकडे सगळे फिशचे प्रकार आहेत. तिकडे चिकन आहे, बिस्कॉफ केक आहे, अंडी आहेत, ज्यातलं एक माऊने खाल्लंय. तर एवढं सगळं मी माऊसाठी बनवलंय. माऊ तुला कसं वाटतंय? खूप मस्त वाटतंय मला. वा काहीतरी खाऊन दाखव आता. दाखव. करा. तर माझ्या मिस्टरांनी छान ब्लू जीन्स आणि व्हाईट घातलाय. आता तुझा लुक दाखव. इथे उभी राहा. जबरदस्ती व्हायचं. तर ही आहे बर्थडे गर्ल. सो गोल फिरून दाखव. तर हा आहे माऊचा छान पैकी पिंक आउटफिट. शिजू गोल फिरून दाखव. हात दे. छोले भटुरे हा. आणि हा आहे दीदीचा लुक. ते टाकू नको. गोल फिर. तर बर्थडे गर्लच्या आजूबाजूला आहे तिचे 3 पिल्लू छोटू छोटू आणि छान पैकी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर सुखू. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. आदू केक कसा आहे? आदू केक कसा? केक कसा आहे?
छान आहे. तू सांग. छान आहे. तर सगळ्यांना खूप भुका लागलेल्या आहेत. हॅपी बर्थडे. तर गिफ्ट आलेलं आहे आजचं आणि थाळी पण आलेली आहे. वा, दुसरं गिफ्ट आलेलं आहे. तर रात्री आम्ही छान पुरणपोळीची थाली घेतली आणि बाहेर आलो होतो रात्री जेवायला. तर अशा प्रकारे छान माऊचा 19th बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि सगळी फॅमिली असली की नक्कीच छान वाटतं, खूप आनंद वाटतो. आणि तिला छान छान गिफ्ट्स पण मिळालेत. तर तिला सगळ्यात मोठं गिफ्ट म्हणजे iPhone 17 Pro Max मिळालेला आहे. तर तिला तो आधीच मिळाला आहे बड्डेच्या. तर सगळ्यांनी छान व्हाईट थीम ठरवली होती आम्ही आणि आम्ही व्हाईट थीममध्ये छान रेडी झालो. अशा प्रकारे सुंदर असा माऊचा बड्डे सेलिब्रेट झाला. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जेव्हा तुमच्याकडे एखादा बड्डे असेल तेव्हा तुम्हीसुद्धा अशी थीम ठरवू शकता. भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.